विकास लहाने यांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी ते करतात। उपोषणाची दखल न घेतल्यास बौद्ध समाज आक्रमक होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाते। उपोषणाची दखल घेत नसल्यानं बौद्ध समाज आक्रमक झाल्याची माहिती आहे। विकास लहाने यांना पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाज 1 ऑक्टोबरला धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते। तर भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार झालेला होता। या ठिकाणी ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आता उपोषण केलं जात आहे। तर विकास लहाने यांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी ते करतात आणि त्या उपोषणाची दखल न घेतल्यानं आता बौद्ध समाज आक्रमक झाला आहे। 1 ऑक्टोबरला बौद्ध समाजाकडून इथं विकास लहानेंना पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे सरकार या उपोषणाची दखल घेणार का आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। गेल्या 10 दिवसापासून आमचे बंधू विकास लहाने या ठिकाणी उपोषण करत आहेत। प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते। एक साधा कर्मचारी या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने आलेला नाहीये आणि या ठिकाणी बाजूलाच जिल्ह्यामध्ये उपोषण चालू आहे। त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक तिथं 24 तास उपस्थित राहतात आणि त्यामुळे आम्ही येणाऱ्या 1 तारखेला धरणे आंदोलन या ठिकाणी विकास लहाने यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।